नमस्कार. आता बाबूने सगळं सत्य अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं. अर्जुन सायली आता रविराजला भेटायला आलेले असतात आणि ते रविराजला सगळं बाबूने सांगितलंय ते सांगतात. तेव्हा रविराजला अर्जुन विचारतो, काका तुमचा अजून कोणी शत्रू आहे का की ज्याचा मैपशी संबंध असेल? तेव्हा आता तिथे नागराज येतो. रविराज नागराजला म्हणतो, नागराज तुझा अजूनही मैपशी संबंध आहे का? खरं खरं सांग. तेव्हा आता नागराज घाबरतो. नागराज म्हणतो, नाही दादा, खरंच नाही. तेव्हा रविराज म्हणतो, खरं बोल, तुझा मैपशी संबंध आहे का? तेव्हा नागराज म्हणतो, नाही दादा, तुझी शपथ घेतो, माझा मैपशी आता काहीही संबंध नाही. तेवढ्यात आता नागराजच्या फोनवर महिपतचा फोन येतो. आता अर्जुन, सायली आणि रविराज ते बघतात आणि तिघांनाही धक्का बसतो. आता लगेच रविराजला राग येतो. रविराजची खोटी शपथ घेतल्यामुळे आणि खोटं बोलल्यामुळे रविराज नागराजला चांगलाच चोपतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे हाच आहे काका, ह्यानेच तुमच्या अख्ख्या कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती महिपतला आणि महिपतने बाबूला. आता रविराजला आणि प्रतिमाला, सुमनला मोठा धक्काच बसतो. प्रतिमासुद्धा येऊन नागराजच्या सटासट कानाखाली वाजवते. आता रविराज म्हणतो, बा झालं, आत्ताच्या आता याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. म्हणून लगेच अर्जुन पोलिसांना फोन करतो. अर्जुन येऊन नागराजला फरफटत घेऊन जातात. आता इकडे पोलीस नागराजला चांगलंच चोपत असतात आणि शेवटी नागराज सत्य ओकतो. आता कोर्टामध्ये नागराजला आणली जाते आणि आता रविराज सगळं सांगतो. अर्जुननेच रविराजची केस घेतलेली असते. आता कोर्टामध्ये महिपत देखील आलेला असतो आणि बाबू देखील. बाबूला कोर्टामध्ये बघून महिपत आणि नागराजचे धाबे दणाणतात. आता बाबूसुद्धा साक्ष देतो. बाबूसुद्धा आता नागराजला ओळखतो आणि म्हणतो, हाच तो माणूस आहे साहेब, याच माणसाने महिपतला सुपारी दिली होती आणि महिपतने मला, आणि मी यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट केला होता. आता अर्जुन हा नागराजला उलटसुलट प्रश्न विचारतो आणि नागराज स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल करतो. आता नागराजला चांगली शिक्षा होते आणि बाबूला देखील आणि महिपतलासुद्धा. आता तिघांनासुद्धा चांगली शिक्षा झालेली असते. आता रविराजला खूप वाईट वाटत असतं. रविराज खूप रडत असतो की माझ्याच भावाने माझा विश्वासघात केला, माझ्याच जीवावर तो उठला. आता प्रतिमा त्याला समजावत असते. सुमनसुद्धा दोघांची माफी मागत असते. तेव्हा नागराजच्या वागण्यामुळे सुमनला खूप पश्चाताप झालेला असतो. रविराज म्हणतो, सुमन तू का माफी मागतेस? त्या नालायक माणसाच्या वतीने तू नको मागूस. अगं तुझ्या मनात कधी असं येऊ शकत नाही, पण माझ्या सख्ख्या भावाच्या मनात आलं. का असा वागला तो? सुमन पण रडत असते. प्रतिमा म्हणते, सुमन शांत हो, तू नको माफी मागूस, तुझी यात काहीही चूक नाही आहे. आता अर्जुन आणि सायलीसुद्धा रविराजला आणि प्रतिमाला समजावत असतात, कारण त्या दोघांना मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, रविराज काका काळजी करू नकोस. अरे आता तिघांनाही त्या शिक्षा झालेली आहे, त्यामुळे आता घाबरण्याचं आपल्याला काही कारण नाही. आता तुम्ही सगळ्यांनी चांगले आनंदात राहा. असं म्हणून अर्जुन सायली तिथून निघून जातात. पण रविराज आणि प्रतिमाच्या मनात सारखं तो ॲक्सिडेंटच आठवत असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.